उपोषणाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे पोलिसांनी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तरी तुम्ही या समाजाच्या न्यायासाठी गोरगरिबांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हे आमरण उपोषण आत्ता मी बसलोय, सुरू झालंय। मी माझ्या मतावरती ठाम आहे, मी आमरण उपोषणावरती ठाम आहे। ही प्रशासनानं परवानगी नाकारलेली नाही आहे, ही सरकारनं जाणून बुजून नाकारलेली आहे। गृहमंत्र्यांनी जाणून बुजून षडयंत्र केलेलं आहे। यामुळं काही कारण नसताना नाकारली, काहीच कारण नसताना नाकारली। आणि माझं विशेष करून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगणं आहे की कामाच्या दिवसात आंतरवालीकडं कोणीही येऊ नका, मी खंबीर आहे लढायला। कामं बुडवायचे नाही आहेत, याचा अर्थ परवानगीचा काही नाही आहे, परंतु कामं सोडून एकाही मराठ्यांनी इकडे यायचं नाही। याचबरोबर महत्त्वाचं आहे की जालना जिल्ह्यातल्या कलेक्टर साहेबांना, पंचाळ सरांना आणि SP साहेबांना माझी विनंती की ज्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना निवेदन दिलं आहे ते लोक, आमच्या येणारे लोक हे स्वयंपूर्तीनं स्वतःहून भेटायला येणार आहेत, त्यांना जाणून बुजून त्रास दिला जाणार आहे। हे ठरवून केलेलं षडयंत्र आहे। गाडीला मुद्दाम इकडं तिकडं लावलं म्हणणं, येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देणं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गाडीला हे करणं, किंवा त्यांच्याच कोणाच्या गाड्या लावलेल्या असल्या तर तेच फोडणार आहेत स्वतः आणि मराठ्यावर नाव घालणार आहेत। ही सगळी कायदा सुव्यवस्था न बिघडू देण्याची जबाबदारी SP साहेबांची आणि कलेक्टर साहेबांची आहे, आणि गृहमंत्र्यांची सुद्धा आहे, मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे। आमच्या माणसाला धक्का लागता कुठंही कामा नये, कारण ते निवेदनच याच्यासाठी दिलेले आहेत की त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे, मराठ्यांना करायचा नाही। जर काही झालं तर याला जबाबदार हे आजूबाजूचे निवेदन देणारे असणार आहेत, कारण निवेदन देऊन गोरगरिबांचं आंदोलन मोडीत काढायचं आणि उगा जातीय रंग द्यायचा हे ते काम करणार आहेत। याला सगळे जबाबदारी ते पुरे गावावर आणणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। जर काय झालं तर ह्या गावकऱ्यांना तुम्हाला काय करायचं आता ते तुम्हाला समजतंय, परंतु ही सगळी SP साहेबांची, कलेक्टर साहेबांची जबाबदारी, हे निवेदन देणारे जातीय तेढ करून जातीय दंगली करणार आहेत, ही सगळी जबाबदारी त्या गावची राहणार आहे। आणि पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आपण शांत राहायचं, यांना काय करायचं तर करू द्या, नंतर बघू काय करायचं। चौथ्यांदा उपोषण करण्याची वेळ आपल्यावर का आली? नाही, त्या विषयावर मला नाही बोलायचं। अनेक लय मोठे आहेत, ते नाही का दिसले तुम्हाला, ते बी लय मोठे आहेत आणखी। कारण ही पण विषय आहे की याच्यातले बरेचसे जण येऊन पण भेटलेत आम्हाला, बरेचसे जण, असं काय नाही। पण गाव एकीकडून आहे ना, मी तर चाललो होतो, जाऊ दे, मला त्या विषयावर बोलायचं नाही आहे। पण जातीय तेढ या शब्दात मला कुठंतरी द्वेष दिसायला लागला। ते झालं गेलं, निवडणुकीचा विषय होता, झालं गेलं ते आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी सोडून दिलं, त्याची सगळी शांतता आहे। हार जीत कोणाची ना कोणाची तरी होतच असती, परंतु हे जे निवेदनं जाणीवपूर्वक दिलेत, उद्या आम्ही देऊ ना मग तुमचे असल्याच्यानंतर। आता तुमच्या काही यात्रा निघणार आहेत, मग त्या टायमाला बी आम्ही असेच निवेदन द्यायचे का? आता महाराष्ट्रात यात्रा तुम्ही काढणार आहेत तर मग ह्या रोडवर त्रास होणार आहे, आम्हाला रहदारीला त्रास होणार आहे, आमचे मुलं शाळेत जाणार आहेत, जातीय तेढ निर्माण या जाणार, कोणती तरी यात्रा निघणार आहे, आता त्या यात्रेमुळे होणार आहे, तुम्ही रद्द करणार आहे का? तुम्ही ती रद्द करणार आहे का? मग म्हणजे असं नसतं। मी सन्मान केलेला आहे आचारसंहितेचा, कायद्याचा, म्हणून मी 4चं पुढं ढकललं 8 जूनला। आता तुम्ही विनाकारण वेटीस धरायला लागल्यात गोरगरिबांना, आता नाकारायचं काही कारणच नाही। आता पुन्हा चौथ्यांदा उपोषण करण्याची वेळ का आली? कुठले मुद्दे असणार आहे त्या उपोषणाच्या वेळेस मागणीचे? सरकारनं, शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला आहे। ती अधिसूचना, तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी, यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, तोही कायदा तुम्ही पारित करू शकता। तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ, वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्यात विनाकारण, त्याही मागे घेण्यात यावं। हैदराबादचं गॅजेट लागू करण्यात यावं, सातारा गव्हर्नमेंटचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावं। अनेक जे विषय आमचे त्याच्यात ठरलेले ते लेखी स्वरूपाचे सरकारकडं, ते तातडीनं करावेत। आमचं काय म्हणणं नाही, आम्हाला राजकारणात फाजकारणात जायचं नाही, आम्हाला द्या, हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील। माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या, सरकार असाल तर मला राजकारणाकडे जायचं नाही, हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील, पण आम्हाला द्या, मला आणि माझ्या मराठा समाजाला राजकारणात जायचं नाही। परवानगी न देणं हा सरकारच्या रणनीतीचा
100% निवेदन देणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही. त्यांनीच घडून आणलं हे षडयंत्र. 10 महिने का नाही दिलं? 10 महिने का नाही दिलं? हे सरकारचं षडयंत्र आहे. सरकारलाच आंदोलन मोडीत काढायचं गोरगरीब मराठ्यांचं. गोरगरीब मराठे मोठे होऊ द्यायचे नाहीत, हे त्यांचं स्वप्न आहे. हे त्यांनीच केलं. पाटील, उत्तरप्रदेश मध्ये 300 पोलिसांचा बंदोबस्त आहे. राईट कंट्रोल म्हणजे दंगा नियंत्रण पथक आहे. SRPFच्या 4 तुकड्या तैनात आहे. जालन्याचे पण 150वर पोलीस आहेत. खूप जास्त बंदोबस्त आहे. कसं बघतात? काय बंदोबस्त लावला असेल त्यांनी, कारण कधी बी शंका घ्यायची नसती किंवा प्रत्येक वेळेसच आरोप म्हणून करायचा नसतो. की त्यांच्या लक्षात आलं असेल आजूबाजूच्या गावच्या लोकांना निवेदनं दिले जाणून बुजून. निवेदन देणारे बी कोण आहेत हेही महाराष्ट्राला माहीत झालं आहे आणि सगळ्यांनाच माहीत झालं निवेदन देणारे कोण आहेत. त्याच्यामुळं त्यांना वाटलं असेल इथं जातीय दंगल ते करतील, जातीय तेढ निर्माण करतील म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी लावला असं असा अंदाज आहे. नसतं मग आम्हाला दोपटायला लावले असतील. दोन्हीपैकी एक काहीतरी. एक तर तुम्ही बोलताना असं म्हणाले की यात्रेचा विषय तुम्ही काढला. नाही, नुसता यात्राच नाही. बघा, मी परवावी सांगितलं होतं की अंबड तहसीलला कडक आचारसंहितेत उपोषण सुरू होतं. कडक आचारसंहितेत. मग ते कसं काय चाललं? मी DYSP साहेबाला विचारलं हे. मग आम्हालाच का आचारसंहितेचं कारण कित्येक तरी सुरू होते. मग आता मी त्यांना एक उदाहरण दिलं. समजा आता अंबड तहसील समोर जर उपोषण बसलं किंवा आंदोलन बसलं एखादं, तर अंबडच्या जनतेनं येऊन म्हणायचं का इथं हे बसल्यामुळं आम्हाला रहदारीला त्रास होतो, जाते तेढ निर्माण होईल. मग आम्ही हे लोक हे तहसील उचलून कुठं द्यायचे का दुसऱ्याकडे, दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडं हिंगोलीला नेऊन ठेवायची का? असं चालतं का? समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक काही दवाखाने आहेत, काही पण आहे, पेट्रोल पंप आहेत. मग आम्ही जर म्हणलो त्या गाड्या लय रहदारी होती, माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा, याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना, जाते तेढ बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला, आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो, तर मग ते उचलणार आहेत का तिथून? ती वस्तू आम्ही सांगितलेली. आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार, मी निवेदन पाठवतोय, त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळे जनतेला खूप त्रास होतो, मग घेणार नाहीत का ते? असं नसतं हो, असं नसतं. हा, मग आता निवेदन देणारे कोण आहेत? जाती तेढ. आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो, आमच्यावर हल्ला झाला, आम्ही काही केलं का? नाही केलं. आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो. इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या. ती जातीयवाद नाही का? ते जातीयवाद नाही का? बरं हे जाऊ द्या, मी 20 वर्षापूर्वी नव्हतो, आता आहे. माधव पॅटर्न कसं काय आला? मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्रतिमोर्चे कसं काय काढले? याला काय म्हणायचं? आम्ही कुठं काय म्हणलो आधी? तुम्हीच जाती तेढ निर्माण करा. आता आम्ही इथं बसायलो, आता निवेदन तुम्ही दिले, आता त्याला जातीवादी म्हणतात का काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आम्ही कुठे जातीवाद केला? तुम्ही उपोषणाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुम्ही आंदोलनाला बसलात, आम्ही म्हणलो बसू नका. तुमचा अधिकार आहे तसा. मला आज मी यासाठी बसलोय की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही, शांततेत आंदोलन करण्याचा. याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. त्या जोरावर बसलोय मी आज. यांनी नाकारलं, हे चालवतेत कायदा म्हणून, यांनी काही करावं, गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो. मी ऐकलं ना आधी 4 तारखेला ते मला आचारसंहिता आहे, आपण त्याचा सन्मान केला, आचारसंहितेचा कायद्याचा सन्मान केला, 8ला ठेवलं. आता काय प्रॉब्लेम आहे? तहसीलदार येऊन म्हणतात तुम्ही एक निवेदन द्या, काही अडचण नाही. आता काय अडचण नसणार आहे द्यायला, तुम्ही नाकारता, याचा अर्थ ठरवून नाही का केलं तुम्ही? हे तसं पाहिलं तर हे उपोषण स्थगित केलेलं आहे. स्थगितीला परवानगीची गरज नाही. आम्ही पुन्हा सुरू करतो स्थगित केलेलं, परंतु मी इमानदार आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस देत असतो. तसं दिलं आणि आता तुम्ही नाकार ना म्हणणार. असं कसं? गोरगरिबाचा कायदा काय गोरगरिबाच्या मुंडक्यावर पाय द्यायसाठी नाही, त्यांना न्याय देण्यासाठी. हो, सुरू झालं. तुम्ही जे 6 महिने सलग आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा परिणाम हा लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो काही असेल तो मतदारांचा पण दिला. ती विषय आता विधानसभेच्या तोंडावर त्याच्याला वाटत नाही का? नाही, मग आम्ही काय सांगतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही, एवढीच वेळ आहे. आम्ही सांगितलंय तुम्हाला जर एवढं कळालंय आता असं होतंय तर आम्ही सांगतोय ना. उपोषणाला बसलो तर आम्ही रक्त जाळायला लागलो तर आम्ही मग सत्तेकडेच प्रचार सुरू केला असता ना. उगं आम्हाला त्या राजकारणात जायचंच नाही. आम्ही त्यांना सांगतानाच सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला. आमचं ठरलेलं आरक्षणाचा विषय मार्गी काढा, हे म्हणणं आहे आमचं. आत्ता या
मागच्या उपोषणाच्या वेळेस तुम्ही सलग 21 दिवस 22 दिवस उपोषण केलेलं होतं. त्यावेळेसही पाणी किंवा औषध किंवा कुठलीही गोष्टी घ्यायला तयार नव्हतं. यावेळेस त्याचं स्वरूप कसं असेल या उपोषणाचं? सगळं बंद आहे. कडक उपोषण सुरू आहे. करायचं ना समाजासाठी. जीव राखून का करायचं? हातचा राखून कशामुळं करायचं? जे काय करायचं ते मोकळ्या मनाने करायचं, स्पष्ट करायचं आणि धाडसानं करायचं. आम्ही काय चूक नाही करत. मी कायद्याचा सन्मान केला होता. आता त्यांनी कायद्याचा सन्मान केला नाही शासनानं आणि प्रशासनानं. त्याच्यामुळं माझी एकट्याची जबाबदारी नाही कायद्याचा सन्मान करणं. जे कायदा चालवतात त्यांनी गैरवापर करून चालवण्यासाठी त्यांना तिथं बसविलेलं नाही. 27 जानेवारी रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं सगळे सोयरेच्या देशासंदर्भात. कायद्यात 1 महिनाभरामध्ये ते पूर्ण होईल, 20 दिवसानंतर ते पूर्ण होईल असं सांगितलं होतं. पण त्यानंतर ते होऊ शकलं नाही. पण त्यावर असं सांगितलं जातं की त्याच्या ज्या आक्षेप सुनावण्या जे काही आहेत त्यावर काम सुरू आहे आणि ते काम झाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल अशी एक माहिती मिळते आहे. आता 5 महिने झाले ना. याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा? 5 महिने साधा वेळ आहे का? 5 महिने म्हणजे थोडा वेळ नाही ना. याच्यापेक्षा किती द्यायचं? आणि बघायचं का नाही सरकारचं काम असतं ते. आधी सूचना त्याच्यावर हरकती आल्यात का बघायचे आहेत का नाही बघायचे सरकारचं काम असतं. आता तुम्ही एक बसताना सापडीत ती कवरं जाईल. आमचे पोरं काय मारायचे का शिक्षणापासून आणि नोकरीपासून? तुमच्या तिसऱ्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तुमच्याशी सपोर्टिव्ह होते. ते तुमच्या मागण्यांकडे विशेष सकारात्मक लक्ष द्यायचे. पण तुमचा सातत्यानं फडणवीस यांच्या विरोधात आक्षेप होता. त्यांच्या विरोधात तुमची उपोषणसुद्धा त्या काळात गाजलेलं होतं त्याच्या विरोधामुळं. आत्ता या क्षणाला शिंदे यांच्यावर तुमचा अजून विश्वास आहे? ते काहीतरी सकारात्मक या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाहतील? मुख्यमंत्री आहेत ते, त्यांच्यावर विश्वास असणारच ना. शेवटी जनता आहे आम्ही. आणि फडणवीस साहेबाचा तुम्ही विषय घेतला तर फडणवीस साहेब काय आमचे शत्रू नाही आहेत किंवा आम्ही त्यांना काय विरोधक मानलेला नाही आहे. ते बोलले तर आम्ही बोललेलो आहे. त्याच्यामुळं त्यांनीही दखल घेतली पाहिजे. त्यांनीही प्रश्न मार्गी काढला पाहिजे. ते काढतच नाहीत. ते लोक फोडणार, काड्या करणार, मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना. पण त्यांनी इथून पुढं तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा. हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील. असंही बोललं जात आहे की तुम्ही बीजेपी विरोधी आहात. बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केलेली आहे असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलत आहेत. बोलून द्या ना. त्याला काय, त्याला नाविलाज. त्याला कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते बोलणाऱ्याला नाही गिनत आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत. आम्हाला गोरगरिबांचे मराठीचे लोक मोठे करायचे, लेकरं मोठे करायचे त्याच्यासाठी. ते बोलणारा फलणाऱ्यासाठी नाही मी. हे नाही माहीत पण त्यावेळेस आपण बी सोडलं नाही. चुकला कोणी आपण बी सोडत नाही. त्यामुळं ते कोणी असो पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. तसं आमचा पण आहे की ते मार्ग 100% शिंदे साहेब याच्यात मार्ग काढतील. आणि फडणवीस साहेबांसुद्धा आव्हान करतोय ना. ते काय प्रॉब्लेम होतोय बघा, तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते. आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणतात मला विचारित नाही. विचारित काय होतं? ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं? त्यावेळेस ताठून बसाता समाजाने विचार. आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढं होऊन हा विषय मार्गी काढावा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत. आपण असं म्हणल्यावर नाही येणार. ती लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार. तेव्हा सगळं हातातून गेलं असतं मग येऊन काय करता? आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही. आमची भाषाच कळते का? मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं. तुम्ही आमचं ठरलेलं द्या. मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही. की उशिरा लक्ष दिले. कोंडीचा काय संबंध? प्रमुख आहेत ते. कोंडीचा काय संबंध? ते प्रमुख आहेत. उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होते असं तुम्ही बोलला. लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करू नये, लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं. नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द. की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव. कोणी म्हणा सत्ता हातात घ्या मोकळे व्हा. काय मागं पडायचं त्यांच्या? मला नाही जायचं त्याच्यात म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलका संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे? नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय? नाही मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार.
सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खोटा निघत. त्याला माझा नाविलाज आहे. मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका. गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार. त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत. आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या. नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही. मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा. परत बोंबलू नका. ते आमदार मध्ये बोंबलत असते. पण फक्त भाजपच का इतर पक्षाचे का? म्हणलं मग घेतले नाव होते 2-3 भाजप शिवसेना म्हणलंच ना. सगळेच म्हणतोय ना मी. म्हणजे मी काय विरोधी पक्षावाले जा हा बस का. पण आमचा आम्हाला द्या. आम्हाला राजकारणात नाही यायचं. पण या उपोषणात तो प्रश्न मिटवा. लोकसभेत तुम्ही छोटासा हिसका दाखवला, विधानसभेत मोठा असेल का? नाही मी स्वतःच जाणार त्याच्यात. मी स्वतः नाव घेऊ पाडीणार. आता सुप्त होते नाव घेऊ पाडीणार. तुम्ही पण उभं राहणार? नाही राजकारणात आपण नाही जाणार. उभा नाही राहणार. गोरगरिबांना देणारा बनवणार. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना देणारं बनवणार. मराठा ताकदीनं उभा राहणार त्यांच्या पाठीशी. मग कोणत्या जातीचा उमेदवार असतो. विधानसभेच्या तोंडावर हे शेवटचं उपोषण असेल आणि याच उपोषणावर सरकारने निर्णय घ्यावा. नाहीतर तुम्ही राजकारणात म्हणजे तुम्ही 288 उभे करणार. नाही मग पर्याय काय आमच्या पुढं. आम्ही उपोषणाला बसून तुम्हाला सावध करावलं की द्या. तुम्ही देत नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय. मग पर्याय काय. बरं, आश्वासन वगैरे तर यावेळेस सरकार देईलच ना. आश्वासनावर की यावेळेस थेट अंमलबजावणीवर? आता आमच्या दारात उघडी देत कवडत नाही कुठं सरकारला चर्चेला यायला. यावेळेस बघू नेत्यांना येता येईल ना. बघू नाही बघा आता हे आंदोलन आहे. दरवाजे तर चर्चेचे खुलेच आहेत. 288 जागा तुम्ही लढवणार आहे, मात्र पक्ष स्थापन करणार आहेत की मग आघाडी असणार आहे किंवा काय कसं? नाही ते आताच कसं ते पुढे सांगून काय राजकारणात सांगत नसते जणू. 27 जानेवारी 2000 हा मग 27 शिकीला मला जानेवारी त्यांनी. 2023 रोजी तुम्हाला पत्र दिलं होतं आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असं म्हणाले होते की आता विषय मार्गी लागलेला आहे. वाशीमध्ये लागलाय. पण मग आम्हाला आणखी प्रमाणपत्र मिळाणार ना सगळ्या सोयऱ्याला. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी नाहीत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला त्यातून एक पत्र बघायचंय. चला मराठ्यांचा हट्ट जो आहे जी मागणी आहे हक्काची ती मिळाली. बरं आता त्याच्यानंतर अंमलबजावणीचा मुद्दा राहिलेला होता, त्याच्यावर सूचना आणि हरकती येणार होत्या. तर त्याला सुद्धा आता 5 महिन्याचा कालावधी झाला. तर यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतलाय का सूचना आणि हरकतीसाठी आणि त्याच्याबद्दल काय सांगा? नाही फॉलोअप देण्याचं काम माहिती देण्याचं काम सरकारचं असतं. त्यांनी दिली नाही. आणि हे बघा 5-5 महिने किती हरकत आला तरी 5-5 महिने लागत नाही. यंत्रणा काय कमी नाही. कर्मचारी काय त्यांच्याकडे कमी नाहीत असं काय नाही. यंत्रणा भरपूर आहे. करायचं की नाही का टाळाटाळी करायची हे त्यांच्यावर असतं. त्याच्यामुळे आम्ही 5 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 4-5 महिने झाले त्याला. आता वेळ देऊ शकत नाहीत आम्ही. आता हा पावसाळ्याचा पेरणीचा काळ आहे, कामाचा काळ आहे. अशा स्थितीमध्ये लोक इकडे येऊ शकत नाहीत असं चित्र आहे. त्यांना तुमचं आवाहन काय? मी 3 दिवसापूर्वीच केलं आव्हान. आजच नाही. एकाही मराठ्यांनी इकडं आंतरवालीकडे यायचं नाही. आपली उपजीविका ही शेतावर भागती. आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय. आपल्या आधी पेरणी करायची, सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचं. मी आहे ना इकडं. आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितल्यात. त्याच्यामुळं काही गर्दी करायची गरज नाही. एकजूट दाखायची गरज नाही. सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही. त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच आहे. काही गरज नाही. कामं सोडून येऊ नका. मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार आहे. तुम्ही एक आवाहन केलं होतं की कोणाच्या उमेदवाराला तुम्ही काही पाठिंबाही दिला नव्हता, कोणाला विरोधही केला नव्हता, तरी सुद्धा समाज एकवटला हो पूर्ण तुमच्या मागे निवडणुकीच्या दृष्टीने. मी काय वाईट केलंय. मी समाजाच्या लेकरासाठी त्यांची लेकरं मराठ्यांची मोठी व्हावीत म्हणून लढतोय. मरायला तयारी. मी काय वाईट करतो ते मला मुलगा मानणारच ना माझा समाज. त्यामुळे फक्त माझं काम जे होतं ते मी त्यांना सांगितलंय की तुम्ही इकडे यायचं नाही, शांततेत राहायचं. जे येतील ते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊच नका. कामं बुडवून यायचं नाही कुणी. आपली शेत आधी बघायचं. कारण ह्या आरक्षणामुळे समाज मोठा होणार आहे. शेतामुळे पण होणार आहे. इकडं एकीकडून वर जायचं आणि एकीकडून खाली यायचं असं व्हायला नको. दोन्ही बाजू आपल्याला सांभाळायच्यात. आरक्षण पण मिळवायचं आणि शेती पण कसायची, शेती पण पिकवायची. आता मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला गावागावात तुमच्या सगळ्या समर्थकांनी उपोषणं केले होते, वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं सुद्धा सुरू होते. आता तुम्ही लोकांना म्हणताय तुमच्याकडे नका येऊ, मात्र ज्याला या आंदोलनात सहभागी व्हायचे तर त्यांनी गावागावात काही उपोषणं करायचे का कसं काय करायचं? नाही काहीच नाही करायचं. गावागावात महाराष्ट्रभर आपण कुठलाच प्रोग्राम दिलेला नाही आंदोलनाचा. कोणचाच प्रोग्राम दिलेला नाही. त्याच्यामुळं गावोगावात कोणचे आंदोलनं नसणार आहेत. कामाचे दिवस आहेत ना. कोणचे उपोषणं नसणार आहेत तर काहीच नसणार. जे येतील कामं संपल्याच्या नंतर ते इथं येतील, भेटतील, आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील. कारण पावसाचे दिवस आहेत. इथं पण चिखल आहे भरपूर.
त्यामुळे त्यांची गैरसोय होत नाही, येऊन जाऊन करू शकते. पाटील साहेब, तुम्ही आतापर्यंत टप्प्याटप्प्यातनं उपोषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते. या 2 दिवसानंतर असं करणार, 3 दिवसानंतर आम्ही पाहिलं. म्हणजे या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का? नाही, एक पण टप्पा नाही, एकही टप्पा दिला नाही. आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा, कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाही आहे. कारण शेतीचे काम आहेत, सगळे शेतीचं वाटोळं होईल तिकडं, सगळे शेती पडत. त्यामुळं आपण कामं करायचे. इथं मी खंबीर आहे आता, त्याची काही काळजी करायची गरज नाही. कामं संपल्याशिवाय इकडं कुणी यायचं नाही. त्याचा अर्थ वेगळा कोणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतो, असं नाही. काम बुडून यायचं नाही. उपोषणाच्या संदर्भातला नेहमीचा एक प्रश्न तुम्ही असतो. म्हणताय की फार मोठा काळ झाला, कुठलाही अपडेट तुम्हाला आलेलं नाही. इन बिटवीन सरकारचं कोणी तुम्हाला भेटलंय का, माहिती अपडेट दिली आहे का, किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा? काय संपर्क करायला मी कुठं नाकारलंय का? सरकारने येऊ नये, चर्चा करू नये, आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही. ती त्यांची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी, प्रशासनाची. आंदोलकाची भेट घेणं, चर्चा करणं, त्यांच्या मागण्या देतोय ही करणं, ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची, जनतेची नाही. जनता ही त्यांची असती, पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका तर बसणारच. चलो, धन्यवाद. या एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्येच तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना KG to PG शिक्षण फ्री, पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झालेला दिसत नाही. आता प्रवेश सुरू झालेले आहेत, त्यावर तुम्ही काही 1-2 महिन्यापूर्वी पण बोलला होता. हो, मी मागेही सांगितलं होतं, पण वरून निरोप होता तसा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल. सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो JR काढलेला आहे तो लागू करा, त्याची अंमलबजावणी तातडीनं करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा. आणि याच्याच बरोबर जे ECBCतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी, शिक्षणासाठी, तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ECBC सोडून कुणबीमध्ये म्हणजे OBCमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे. ती ऑप्शन खुला करा, तो बंद केलेला आहे. ज्यांनी ECBCत फॉर्म भरलेत त्यांना ECBCतच राहा म्हणतात. तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणतात. तसं सरकारला माझी विनंती, तसं होता कामा नाही. त्यांनी जर ECBCतून फॉर्म भरला असला किंवा EWSमधून भरला असला तरीही त्याच्याकडे जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं, OBC, तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं, OBCत येण्याचं ऑप्शन खुलं करा. हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय, कारण त्याशिवाय पर्याय नाही. आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाल्या, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या, कारण ते थांबून धरले. सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले. आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस त्यांना दिले जात नाहीत तातडीनं. ते ताबडतोब त्याचा सगळ्या काय तुम्हाला सर्वे करायचा आहे काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या. बंद केलेली ती सुरू करा. पाटील साहेब, पहिलं उपोषण होतं मराठा आरक्षण देण्यासाठी, त्यानंतर त्याच उपोषणाचे जे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी 3 उपोषणं करावे लागले. आता 4थं उपोषण आलंय. या सगळ्या काळामध्ये आता 1 वर्षाचा काळ गेला, मात्र अजूनही तुम्हाला जे हवंय ते सरकार देत नाहीये, मिळत नाहीये. कुठेतरी फसवणुकीची जाणीव आहे. 100%च पुढच्या वड्यात चाललंय. पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार आहे. त्यामुळे मी हे लावून धरणार आहे. मिळेपर्यंत मी करत राहणार आहे. पण कोण फसवतंय मग वारंवार आश्वासन देतंय? नाही, आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला. आता ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, त्यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारणात ढकललंय असं म्हणावं लागेल. तुम्ही एवढी गर्दी केली, मोठे मोर्चे निघाले, अगदी मोठी सभा, म्हणजे अशी सभा कोणी पाहिली नाही, अशा पद्धतीची सभा झाली, तरी सुद्धा सरकार आश्वासनाव्यतिरिक्त गांभीर्यानं घ्यायला तयार दिसत नाही. नाही, सरकारला मग आता पुन्हा एकदा तशी जनता बघायची असली ना, आश्वासनाचे फसवणूक करायची नसली तर काहीच नाही, नुसतं एक हाक दिवस तर दमे. इकडं आणखी ना 20-20, 25-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा राहणार नाही. बघायची असली तर बघा म्हणा माझ्या एका हाकीवरती. आणखी नाही इकडं 20-20, 25-25 किलोमीटरवर उभा राहायला जागा नसतात. नाही गा म्हणून तरच दम. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही महाविकास आघाडीतले काही खासदार तुम्हाला भेटायला आलेले होते काल रात्री, परवा रात्री. बंडू जाधव आले आणि म्हणाव त्यांना सांगितलं काही खासदार. हां, बोला. नाही, आता महाराष्ट्रातले बघा सगळ्यात पक्षाची ती हे जागाचा शिगीद कोणाला नाही म्हणता येत. या अंतरवाली इथं आल्याच्या नंतर आम्ही शुभेच्छा देतोय.
सगळ्याच पक्षाच्या जे जे खासदार झाले त्यांना मराठ्यांचं मत पाडलेलंच आहे. जे ते इमानदार आहे, जे ते नाही आहे, भागलं की भागलं असं असतंय काय कायचं. परंतु सगळ्याच पक्षाच्याला केलंय मराठ्यांनी, असं काय कुठं भेदभाव केलेला नाही. पण ते आभार मानायला आले होते का ते? येऊन भेटतेत, आंतरवालीत येतेत, भेटतेत. मग आता आल्याच्या नंतर का मी हाकून देऊ? विजय तुम्हाला हे जे आर्थिक लोक केलेल्या तुमच्याकडे लोकांनी येत आहेत सध्या भेटायला, त्या सगळ्या खासदारांना तुमचं सांगणं काय आहे, सूचना काय आहे? नाही आणखीन नाही केल्या, करीन ना नंतर. नाही, नाही, आता जे उद्या खासदार आले अधिवेशन त्यांनी असेल, तुम्हाला विजय तुम्हाला अर्पण केला. लोकसभेचा त्याच्यात ते बोलणार आहेत, या सगळ्या गोष्टी होणार आहेत भविष्यात. बोलतीनच ना मराठ्यानं. मत काय सगळ्या पक्षातल्या खासदारांना उगाच केलंय का? मग सगळ्याच पक्षातल्या खासदाराला बोलावं लागणार. तुम्हाला अर्पण केलंय त्यांनी. काय आता ते ज्याचं त्याचं मोठेपणाचा भाग आहे. परंतु मी राजकारणात नाही, मी काही केलं नाही, मी कोणाला काय पाडा म्हणलं नाही बाबा. मी घेताना उकरून माझ्याकडून. तुमच्या पुढे जी लोक बसली आहे, पुढे जी लोक बसली आहे ते म्हणतात तुमची तब्येत खालावली आहे, वारंवार उपोषण करताय, तर उपोषणापेक्षा काहीतरी वेगळा मार्ग निवडा, शेवटी जरांगे आम्हाला महत्वाचे आहे असं त्या लोकांचं म्हणणं. नाही, ती माझ्या समाजाची भावना आहे, माझ्याविषयीची. मी मुलगा म्हणून त्यांचं काम करतोय महाराष्ट्रातल्या. त्यांना वाटतं मी उपोषणाला बसल्याच्या नंतर मी गरजेचं आहे. त्यांची ती भावना आहे, चांगली बरोबर आहे, कारण मी त्यांच्या भावनेचा कदरही करतो. पण मायबाप मराठ्यांनो, माझ्या पुढे दुसरा खरंच पर्याय नाही आहे. आपल्याला राजकारणात नको जायचं, तो मार्ग नाही आहे. म्हणून सरकारला सावध करायलो की मी शांततेत उपोषण करतोय. माझ्या समाजाचं मला देऊन टाका. माझ्या समाजाला लेकरं आम्हाला मोठे करायचे. समाजाची भावना माझ्याविषयी ठीक आहे, पण आता त्याला नाविलाज आहे. मी तुमच्याच लेकरासाठी लढतोय, हे मराठा समाजाला महाराष्ट्राला सांगतोय. एक मेला तरी चालत, पण लाखो करोडो लेकरं मराठ्यांचे सुखी झाले पाहिजेत, हे स्वप्न घेऊन मी इथं जीवाची बाजी लावून बसलोय. मी कोणताही अतिरेक करत नाही आहे, परंतु नाविलाज आहे. मी एवढ्या वेळेसच माझ्या समाजाचा शब्द ऐकत नाही आहे. समाजाचं म्हणणं आहे मी उपोषण करू नये, परंतु मला नाविलाज आहे. मी आपल्याच समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून आमरण उपोषणाला बसतो. तुम्ही खूप आजारी पडले होते, अगदी तुमची किडनी सुद्धा गायब झाली होती, तुम्हीच सांगत होते आम्हाला. त्यांचे डॉक्टर म्हणत होते कुंकड गेली म्हणून. ते लावले, आता ते झालं गेलं, आता नवीन सुरू आहे डाव. नवीन सुरू. आंदोलनामध्ये तुम्ही सर्वपक्षीय जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, विधानसभा, लोकसभा या सगळ्या सदस्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या आंदोलनाबरोबर या आंदोलनाच्या संदर्भात मराठ्यांचा विषय मांडा, चर्चा करा आणि हा मार्गी लागेल या संदर्भातलं तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं. यावेळेस तुमचं त्यांना आवाहन का असतं? यावेळेसही माझं आव्हान आहे की मला राजकारणाकडे जायचं नाही. काय काय आमदार म्हणतात ना, अमुक केलं तमुक केलं, आमच्या पक्षाचं असं, आमच्या नेत्याला तसं बोलले, आमका झालं. तर त्या सगळ्या ज्यांचं खूप दुखत आहे मागून पुढून, त्यांना बाबा माझी विनंती आहे बाबा की तुम्ही काय करा, तुमच्या नेत्याकडे जा, तुमचा पोटसूळ बंद होईल. मला राजकारणात नाही जायचं खऱ्यानंच, माझ्या समाजाला नाही जायचं. तुमच्या नेत्याला जा आणि सांगा की त्यांचं ठरलेलं देऊन टाका एकदाच. समाजाचं काय आरक्षण ठरलंय, काय विषय ठरले देऊन टाका. आणि नुसत्या सत्ताधाऱ्याबद्दलच नाही म्हणत, तर विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे जा. आणि ह्या उपोषणाच्या काळातच पण तुम्ही जाताना 2 वर्षांनी, ह्या उपोषणाच्या काळातच उद्याच तुम्ही तुमच्या नेत्याकडे सगळ्या पक्षाचे जाऊन बसा आणि त्यांना सांगा त्यांच्या ज्या ठरलेल्या गोष्टी त्यांना त्या द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझं ध्येय आणि माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, ते आम्हाला द्या, तिकडं भांडा. पण जर नाही दिलं तर त्याच्यानंतर माझ्या नावानं भाजप, शिवसेना कोण कोण आहेत त्याच्या आमदारांनी बोंबलायचं नाही की असं का करताय. मग तुम्हाला आता संधी दिली आणि विनंती करून सांगतो चला सगळ्या आमदारांना की तुम्ही जा आणि तुमच्या नेत्यापुढं सरकारपुढं विषय मांडा आणि त्यांना सांगा हे विषय आजच्या आज मार्गी काढा. मला राजकारणात जायचं नाही. उगाच बोंबलाच नाही मग तुम्हाला बोलायला संधी नाही. मी समाजाला साक्षी ठेवून सांगायला लागलोय. आता समाजसुद्धा ऐकतोय चॅनलच्या माध्यमातून की आम्ही समाजाच्या वतीनं सगळ्या आमदारांना विनंती केली, सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा, की तुमच्या नेत्याकडे जाऊन सांगा की त्यांचं आरक्षण द्या. मग परत तुम्ही म्हणता तुम्ही विधानसभेला कसं काय आले पुढं, तर तुम्हाला सांगितलं ना आता जा, तर तुम्ही जा ती प्रश्न सोडून आणा. आम्ही येत नाही. तुम्ही नाही गेले तर उद्या तुम्ही बोलायचं नाही. समाज तुम्हाला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला आम्ही जा म्हणून सांगितलंय. समाज एकाही आमदाराला बोलून देणार नाही, कारण तुम्हाला तिकडं जा म्हणलं तर तुम्ही गेले नाही आणि इकडं काय बोंबलता. मग असा समाज तुम्हाला उद्या म्हणणार. तुम्ही प्रश्न सोडा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.